रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ 14 जानेवारी 2025 मंगळवार या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत। मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास असतो। या दिवशी सुगड पूजन केलं जातं आणि महिला मंदिरामध्ये जाऊन वौसायला जातात, हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात। असा हा खास धनाच्या दिवशी जर आपल्याला मध्येच मासिक धर्म आला किंवा यावेळी जर सुतक असेल किंवा आपण बाहेरगावी असेल तर आपण सुगड पूजन कसे करावे किंवा वौसा कसा पूजायचा, याशिवाय गरोदर महिला ज्या आहेत तर त्यांनी कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणत्या नियमांचं पालन करून आपल्याला हे सुगड पूजन आणि वौसा किंवा हळदी कुंकू करायचं आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे। या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे। मकर संक्रांतीचा सण हा स्नान आणि दानासाठी खास असतो। त्यासाठी तुम्हाला जर बाहेर जाऊन जर स्नान करणं शक्य नसेल तर घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकून त्याने तुम्ही स्नान करू शकता। शिवाय चिमूटभर हळद देखील तुम्ही टाकू शकता। या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यातच अर्घ्य द्यावे। तांब्याच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचंय, त्यामध्ये हळदी कुंकू किंवा अष्टगंध, त्यानंतर गूळ आणि थोडंसं पांढरं तीळ त्यामध्ये टाकून तुम्ही त्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना शक्यतो 9च्या आत द्यायचं, जमत असेल तर सूर्य उगवल्या तुम्ही अर्घ्य द्या। 9च्या आत सूर्याला अर्घ्य आपण द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः अशी 3 तुम्ही सूर्याची नावे घेऊ शकता किंवा 12 सूर्याची नावे घेऊ शकता। काहीच नसेल जमत तर तुम्ही ओम सूर्याय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता। मकर संक्रांतीचा हा सण संपूर्णपणे भगवान सूर्यदेवाला समर्पित असतो। त्यासाठी भगवान सूर्याची तुम्ही होईल तशी सेवा करायची आहे। घरातील प्रत्येक व्यक्ती सूर्याला अर्घ्य देऊ शकतो किंवा घरातील एखाद्या व्यक्तीने दिलं तरी सुद्धा चालेल। या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत, कारण की मकर संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत। भोगीच्या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे। दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी म्हणजे संक्रांतीला आणि किंक्रांतीला फक्त आपण आंघोळ करायची आहे, मात्र डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही। रोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं आहे। शक्य झाल्यास सकाळीच आपण सुगड पूजन करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला दिवसभर आपलं जे हळदी कुंकू आहे किंवा मंदिरामध्ये वौसायला जायचं असेल तर आपली घाई गडबड उठत नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो, त्यासाठी आपल्याला घरामध्ये खूप काम असतं, त्यासाठी सकाळीच तुम्ही सुगड पूजन करू शकता। भोगीच्या दिवशी आपल्याला सुगड खरेदी करून आणायची आहे। सुगड खरेदी करून आणत असताना त्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू, तीळ आणि अक्षता घालून तुम्ही त्या सुगड घरी घेऊन यायचं आहे। घरी घेऊन येत असताना त्यावरती झाकण टाकून घेऊन यायचं आहे, म्हणजे एखादं कापड झाकून किंवा एखाद्या पिशवीमध्ये घालून तुम्हाला ही सुगड जी आहे तर ती घरी आणायची आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी ही सुगड पूजायची आहे। सुगड कशी पूजायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे। शिवाय विडे म्हणजे वौसा कसा पूजायचा ते देखील सांगितलेलं आहे, ते पाहून तुम्ही सुगड पूजन करू शकता। मंगळवार 14 जानेवारी रोजी सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश हा सकाळी 8:54 आहे आणि त्या दिवशीचा पुण्यकाळ जो आहे तर तो सकाळी 8:54 ते सायंकाळी 4:54 आहे। म्हणजे तुम्हाला जे काही सुगड पूजा करायचं असेल, हळदी कुंकू करायचं असेल किंवा या दिवशी तुम्हाला जर वौसायला जायचं असेल तर त्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो 8:54 ते सायंकाळी 4:54 म्हणजे जवळपास 5 वाजेपर्यंत आहे। तर या वेळेमध्ये तुम्ही तुमची जी शुभ कार्य आहे तर ती आटपून घ्यायची आहे। या दिवशीचा जो राहू काळ आहे तर तो मंगळवारी दुपारी 3:04 वाजेपर्यंत आहे। तर 3 ते 4:30 हा काळ शक्यतो वगळण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण की असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतंही शुभ कार्य करू नये, तर शक्य झाल्यास राहू काळ वगळण्याचा प्रयत्न करावा। या व्यतिरिक्त वेळामध्ये तुम्ही तुमचं जे सुगड पूजन आहे तर ते आणि वौसा पूजू शकता, हळदी कुंकू देखील करू शकता। वौसा कसा पूजायचा किंवा वौसा आपण जेव्हा वौसायला जातो तेव्हा काय म्हणायचं किंवा वौसा ओटीमध्ये कसा घ्यायचा, ते त्यानंतर कोणती चूक करू नये, त्यावेळेस आपण वौसा घेताना काय म्हणायचं किंवा हळदी कुंकू कसं करायचं, वाण कसं द्यायचं, म्हणजे वौसायचं कसं याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनलवरती
अपलोड झालेला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहू शकता। तर या दिवशी जर आपल्याला अचानक मासिक धर्म आला असेल तर या दिवशी मासिक धर्मामध्ये तुम्ही सुगड पूजन करू शकत नाही किंवा इतर कोणाकडून देखील करून घेऊ शकत नाही, कारण की हा जो सण आहे तर तो सौभाग्याचा आहे आणि प्रत्येकाने आपलाच वौसा पूजायचा असतो। एका घरामध्ये जास्त महिला असल्या तरी देखील आपण जी सुगड म्हणजे ज्या संक्रांतीचा खण असतो तर तो प्रत्येकीचा वेगळा आणायला लागतो आणि प्रत्येकाने वेगळा वौसा पूजायला लागतो। त्यासाठी आपलं जर मासिक धर्म असेल तर इतर कोणाकडूनही तुम्ही चुकून देखील पूजा जी आहे तर ती करून घेऊ नका। या दिवशी तुम्ही काहीच करायचं नाही। यानंतर येणारी जी रथसप्तमी आहे तर त्या रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला जे सुगड पूजन आहे तर ते घरामध्ये योग्यरित्या करायचं आहे आणि मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला वौसायचं देखील आहे आणि हळदी कुंकू देखील त्या दिवशी तुम्ही करू शकता। परंतु मासिक धर्मामध्ये या दिवशी तुम्ही पूजा मांडणी, सुगड पूजन किंवा वौसायला जाऊ शकत नाही किंवा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकत नाही। ज्या लोकांना सुतक आहे तर त्यांनी देखील या दिवशी सुगड पूजन करू नये, कारण की असं म्हटलं जातं की सुतकामध्ये कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही आणि सुतकामध्ये आपण 12 किंवा 13 दिवस, काही जण 9 दिवस तर काही जण 5 दिवस 3 दिवस असं सुतक पाळतात। तर तुमच्या भागामध्ये जसं सुतक पाळलं जातं त्या प्रकारे तुम्ही सुतक पाळू शकता, परंतु सुतकामध्ये तुम्हाला हे कोणतंच कार्य करायचं नाही। किंवा काही जण बाहेरगावी असतात, अचानक एखाद्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ लागू शकतं किंवा अचानक बाहेरगावी जाऊ लागू शकतं। अशा वेळेस तुम्ही जर बाहेरगावी असाल तरी देखील तुम्हाला या दिवशी सुगड पूजन करता येणार नाही किंवा वौसायला जाता येणार नाही, हळदी कुंकू जाता येणार नाही। तर अशी काही अडचण काही जणांना असेल तर त्यावेळी त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर उठून स्नान करून सुगड पूजन करायचं आहे, नैवेद्य करायचं आहे आणि मंदिरामध्ये आपण वौसायला देखील जायचं आहे। या दिवशी तुम्ही हळदी कुंकू सुद्धा करू शकता। ज्या महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू सुगड पूजन करता आलं नसेल तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी सुगड पूजन करायचं आहे आणि या दिवशी वौसायला देखील जायचं आहे। तुम्ही हळदी कुंकू देखील करू शकता। मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाला सुरुवात होते ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो। यंदा माघ शुक्ल सप्तमी ही 4 फेब्रुवारी मंगळवारी आलेली आहे। मकर संक्रांत देखील मंगळवारी आहे आणि बघा रथसप्तमी सुद्धा मंगळवारी आहे। तर ज्यांना शक्य नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी 4 फेब्रुवारीला तुमची ही काही शुभ कार्य राहिलेली आहे तर ती करायची आहेत, कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी असतो आणि हा सण असाच ठेवला जात नाही। ज्यांना काही कारणास्तव केलं नाही ज्यांनी तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून करायचं आहे, करायला विसरायचं नाही, कारण की हा सण जो आहे तर तो करावाच लागतो, तो तसा सोडता येत नाही। एखाद्याच्या घरामध्ये बघा, समजा जर एखाद्याच्या घरामध्ये एखादी व्यक्ती मृत्यू पावली असेल तर वर्षभर आपण कोणते सणवार करत नाही, परंतु मकर संक्रांतीचा सण आहे तर तो ठेवत नाहीत, कारण की तो सौभाग्याचा सण आहे असं म्हटलं जातं। त्यासाठी ज्या काही सौभाग्यवती स्त्रिया आहेत तर त्यांनी तुम्ही जर वर्षभर देखील पाळत असाल, कोणताही सण करत नसाल तरी देखील मकर संक्रांतीचा सण हा आपण करायचा आहे, कारण की सगळीकडे मकर संक्रांतीचा सण हा केला जातो। त्यासाठी तुम्ही आवर्जून मकर संक्रांतीचा सण करा। तुम्ही पुरणपोळी वगैरे करत नसाल तर यावेळेस तुम्ही साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता, परंतु मकर संक्रांतीचा सण आपण करायचा आहे। ज्या महिला गरोदर आहे तर अशाने मकर संक्रांत सण साजरा करत असताना तुम्ही सुगड पूजन करू शकता, विडे जे आहे तर ते पूजू शकता। परंतु बघा, विडे जे आपण पदरात घेतो तर ते त्या प्रकारे घ्यायचं नाही। तुम्ही हातामध्ये एखादा रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालामध्ये येणाऱ्या महिलांनी जी काही हळदी कुंकू केल्यानंतर आपण जे विडे देतो तर ते विडे हातात द्यायचे आहेत, ओटीमध्ये किंवा पदरामध्ये आपण घ्यायचे नाहीत। शिवाय गरोदर महिलांची जी ओटी आहे तर ती देखील हळदी कुंकू करताना भरायची नाही, कारण की त्यांची ओटी ही पहिल्यापासून भरलेली असते जेव्हा त्या गरोदर असतात, तर त्यासाठी त्यांची ओटी भरायची नाही। तुम्ही इतर महिलांची ओटी भरू शकता, परंतु स्वतःची ओटी भरून घ्यायची नाही। तुम्ही इतर महिलांना विडे ओटीमध्ये घालू शकता, परंतु तुमच्या ओटीमध्ये इतर महिलांनी विडे जे आहे तर ते घालू नये। शक्यतो हातात विडे घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ते आपण जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपल्या मिस्टरांच्या, तुळशीच्या, त्यानंतर देवाच्या पाया पडून त्यानंतर ते विडे काढून ठेवायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही वौसा पूजायचा आहे, सुगड पूजन करायचं आहे। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यांची पहिली मकर संक्रांत आहे तर त्यांनी सुगड पूजन कसे करावे किंवा वौसा पूजायचा का, या व्यतिरिक्त कोणत्या नियमांचं पालन करावं, ज्यांना शहरी भागामध्ये महिला मिळत नाहीत तर त्यांनी सुगड पूजन कसं करावं व विडे कसे घ्यावेत याबद्दलची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे व्हिडिओज एखादा अपलोड झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत रामकृष्ण मंडळी, श्री स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।